अहिल्यानगर शहरातील पत्रकार अन्सार सय्यद यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेश पदाधिकारी बाबा सानप यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। 13 ऑगस्टला दाखल झालेल्या या गुन्ह्यात पत्रकाराला मारहाण आणि जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचे गंभीर आरोप आहेत। मात्र धक्कादायक म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 2 दिवसांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हाच बाबा सानप याच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते केले। पत्रकार हल्ला कायद्यान्वये गुन्हा दाखल असतानाही आणि या प्रकरणात जामीन मिळालेला नसतानाही पोलीस आणि भाजपचे नेते उपस्थित असताना कार्यालयाचे उद्घाटन झाल्याने संताप व्यक्त होत आहे। गुन्हा दाखल असलेल्या भाजपचा पदाधिकारी बाबा सानप याच्या कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री यांना कितपत योग्य वाटतं हे महत्त्वाचं ठरत आहे। यातून स्पष्ट दिसतंय की कायदा मोठा नसून सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी मोठा आहे। पोलिसांसमोर बाबा सानप याचा दबदबा दिसून येत आहे। पत्रकार आजही सुरक्षित नाहीत ही बाब चिंताजनक आहे। महत्त्वाचा सवाल असा, गुन्हा दाखल असतानाही जिल्हा माहिती कार्यालयाने पालकमंत्र्यांनी याची माहिती दिली नव्हती का आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या प्रकरणावर मौन का आहेत? या कार्यक्रमाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह आमदार संग्राम जगताप, शहराध्यक्ष अनिल मोहिते, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नितीन दिनकर, विनायक देशमुख यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते। या प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे की पत्रकारावरील हल्ले वाढत आहेत आणि सत्ताधाऱ्याच्या छत्रछायेखाली गुन्हेगार निर्भयपणे वावरत आहे।